केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असताना पनवेल तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उसरली बुद्रुक गावात मात्र योजनेचे काम गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून रखडले आहे। गावातील रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र पुढील आवश्यक कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तसेच जलजीवन मिशनच्या कामामुळे गावातील जुनी विहीरही बाधित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। कामाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करून मंजूर निधी, झालेला खर्च, मोजमाप आणि देयकांची तपासणी करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। काम अर्धवट सोडणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे आणि उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी हे आता ग्रामस्थांनी केली आहे। जलजीवन मिशनचा निधी खर्च होऊनही उसरली बुद्रुककरांच्या नळाला पाणी कधी येणार असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे आता उसरली बुद्रुक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलोय उसरली बुद्रुक, जी उमरोली ग्रुप ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते। महाराष्ट्र शासनाने जो जलजीवन मिशन अंतर्गत जो उपक्रम सुरू केलेला आहे, त्या ठिकाणी या गावामध्ये देखील त्या उपक्रमाची सांगता झाली होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतेही काम झालं नाही। याबाबत आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया की काय प्रकार झाला होता, कधीपासून या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालंय आणि अद्यापपर्यंत ते का पूर्ण झालेलं नाही। आम्ही उसरली गावचे ग्रामस्थ बोलतोय। मला 2 वर्ष झाले, मे 2024 पासून हा काम चालू झालेला। काम चालू व्यवस्थित झालेलं, पण त्याच्यानंतर त्यांनी सर्व अर्धवट काम सोडून ते गायब झाले। आमच्या गावाचा रस्ता पूर्ण खोदून काढलेला, खोदल्यानंतर परत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं का आमचा रस्ता करून दे। त्यांनी टाकी बांधली नाही। टाकी बनवायच्या आधी त्यांनी पहिला नळ बांधले, गावात नळ टाकले, पूर्ण पाईपलाईन टाकली आणि पूर्ण काम अर्धवट ठेवून ते गायब झाले। अर्धवट राहिलेल्या कामाबाबत आपण कोणाला पाठपुरावा केलाय का? आम्ही त्यांच्याशी पाठपुरावा केला, सरपंचांच्या माध्यमातून केला, ग्रामपंचायतच्या माझ्या एक पूजा मॅडम कोणतरी होत्या बीडीओ मधून, त्यांच्याशी देखील आम्ही कॉन्टॅक्ट केला, पण परंतु आम्हाला काय त्याचं काम सर्व अर्धवट ठेवला। पास झालेलं काय त्याबद्दल आयडिया? कंत्राट हा 66 लाखाचा होता। त्याच्यानंतर तो कंत्राटदाराशी आम्ही बरेच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फोन उचलत नाहीत आमचे। पहिला त्यांनी टाकी बनवायला पाहिजे होती, त्याच्यानंतर त्यांनी नळ टाकून नंतर मग विहिरीचं काम पूर्ण करून आतापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे गावकऱ्यांना। त्याच्यानंतर आता आम्ही बीडीओ मध्ये जाऊन आम्ही लेटर देणार आहोत आम्ही, आणि त्यांच्याकडून लेखी घेणार आहोत आम्ही। काय प्रकार झालाय, कशा पद्धतीमध्ये आज काम अपूर्ण आहे आणि गावकऱ्यांना कुठल्या समस्येला सामोरं जावं लागतं? साहेब, विषय असा आहे की हे जलजीवन स्कीम जे 2024 ला म्हणजे मे महिन्यामध्ये सुरुवात झाली, पण सुरुवात झाल्यानंतर त्यांनी हे पूर्ण रस्ते आमचे कॉन्क्रिटीकरणाचे होते, ते पूर्ण त्याची नासधूस झाली। फोडल्यानंतर आम्हाला आश्वासन काय मिळालं का बाबा आम्ही होते तसे पूर्वरत रस्ते करू, पण रस्ते पूर्वरत करण्यात आले नाही आमचे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना काय म्हटलं की विहिरीचं काम त्यांनी सुरुवात केली, पहिले व्यवस्थित चाललं काम, नंतर ते काम अर्धवट रित्या सोडून दिलं। त्याच्यानंतर अर्धा सामान होता त्यांचा, ते पण घेऊन गेले। पहिली गोष्ट म्हणजे रस्ते आमचे तसेच्या तसे ठेवून गेले। आज एवढे वर्ष कॉन्क्रिटीकरण आम्ही निधीतून केलेलं इकडे तिकडनं कामं, परंतु ते आता रस्ते पण लोकांना त्याचा त्रास होतोय। कार्यक्रम असले, लग्न कार्य, आता 2 वर्ष उलटून गेले। आता 2026 मध्ये 2 वर्ष 2.5 वर्ष झालेले आहेत त्या कामाला, आणि आम्ही फॉलोअप घेतोय। पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी होत्या, त्या मॅडम बरोबर आम्ही फॉलोअप मध्ये कंटिन्यू आहेत, परंतु त्यांच्याकडून रिस्पॉन्स आहे काम चालू होईल कुठेतरी, ह्या लोकांना ते लोक कुठेतरी सॉफ्ट घेतात असं आमचं म्हणणं आहे। आणि आम्ही सर्वांकडे चेक केले तर प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे। आणि आमच्या गावाचा विषय आहे की पहिले पाणी बोरवेलचा पण आमच्या मागणी होती, कारण आमच्या गावाला नदी नाही आहे, त्याच्यामुळे पाण्याचा पहिले मुख्य स्रोत नव्हता आमचा, त्यामुळे ती एक मागणी होती आमची। परंतु ही स्कीम 2 वर्ष झाली अर्धवटच राहून गेलेली आहे, त्यामुळे एवढा त्रास व्हायला लागलाय की आमची पुराणात विहीर होती ती पण आज अशीच पडून आहे आणि काम कुठल्या पुढं जात नाही। आता किती वर्ष आपण काढणार असे, त्याच्यामुळे आता तुमचा पर्याय निवडलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आता बीडीओचा पण वेळ घेऊन त्यांच्याकडे जाऊ। आता पुढे काहीतरी आम्हाला पाठपुरावा करून करावं लागेल, कारण अशा स्थितीमध्ये ठेवू शकत नाही आम्ही काम, कारण लोकांना पाण्याची गरज आहे आणि एक तर स्कीम आलेली आहे, तिथं आपण शासनाने पण त्या स्तरावर आम्ही पाठपुरावा करत आहे। स्वतः साहेब प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, पाणी पुरवठा मॅडम आहेत ज्या भक्ताधिकारी, त्यांच्याशी मी स्वतः कॉन्टॅक्टमध्ये होतो, परंतु त्यांच्याकडनं अजूद्या होईल। माझ्याकडे मी फोटो पण तुम्हाला त्यांना शेअर केलेले आहेत असं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे चालू असताना
आम्ही एकदा ग्रामपंचायतमध्ये पण आलेले आहेत, तर त्यांना सांगितलं अशी अशी अडचण आहे. आता आपली शासनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडे काय मागणी आहे? स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मागणी आपली अशी आहे की एकतर या कॉन्ट्रॅक्टरला काल्या यादीमध्ये टाकावा. कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे काय? मालेगाव साईडचा आहे साहेब कॉन्ट्रॅक्टर, आणि धनंजय ननावरे म्हणून आहेत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला दुसरा कॉन्ट्रॅक्टर देऊन काम आमचं व्यवस्थित पूर्ण काम झालं पाहिजे. लोकांना जी गरज आहे ते जे शासनाचं स्कीम आहे तिचा फायदा होत नसेल, 2-2 वर्ष रखडला तर त्या स्कीमचा आम्हाला फायदा नसेल. शासनाची काय गाईडलाईन्स होती का ही योजना? हो ना, बघा शासनाने जे सुरुवात केल्यापासून त्यांना 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी जो पण त्या वर्क ऑर्डर मध्ये ते आता 2 ते 2.5 वर्ष अशी पण गेलेले आहेत साहेब. तर आमचं एकच म्हणणं आहे, काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. लवकरात लवकर आता ग्रामस्थ ठरवू काय 2 दिवसामध्ये BDO कडे प्रत्यक्ष जाऊन भेट देऊ आम्ही. नमस्कार, माझं नाव मयूर पाटील, मी ग्रामस्थ म्हणून बोलतोय. खरं तर वर्षानुवर्षाची आमची जुनी विहीर होती आणि दगडी बांधकाम केलेली माझ्या आजोबांच्या वेळेची विहीर होती. त्याच्यामध्ये आता आमच्या गावाला स्रोत म्हणजे एक विहिरीचंच होतं आणि त्याच्यामध्ये बोरिंगचं पाणी आता आम्ही सर्व गावकरी प्रत्येक बोरिंगचं पाणी घेतोय. पण ऑप्शन आता असं झालंय का कधी लाईट गेली 8 दिवस 4 दिवस तर पाणी कुठनं प्यायचं, तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा स्रोत नाही आहे, दुसरं नदी नाही आहे, विहिरी नाही आहेत. आमची गावची एकच विहीर होती, ग्रामपंचायतनं मारलेल्या बोरिंग नाही आहेत. तर आता मेन म्हणजे बोरिंग असले तरी पण लाईट गेल्यानंतर पर्याय काय? आम्हाला पर्याय म्हणजे विहीरच आहे आणि ती विहीर आमची परत आहे तशी करून द्यावी आणि आमचं सगळं काम करून द्यावं, रस्त्याची कामं पूर्ण करून द्यावीत आणि कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्याकडे जे आहे ते बिल सँक्शन होऊ नये ही आमची मागणी आहे. त्याच्यावर स्थगिती द्यावी. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.